ऑक्सिजन कमी आहे. या 2 प्रकारापैकी एक आहे. आणि 20% आपण ऍसिडिटी वगैरे म्हणू शकतो. गुडघेदुखीला पण हात चुका केल्या जातात. काय करतो गुडघेदुखीसाठी? तेल लावतात सगळे, मसाज करायचं. कशी करतात बघा, अशी अशी क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज गुडघ्यावर. इथं पण चुकीचं होत आहे. आपले 92% नसा या गुडघ्याच्या मागून गेले. तुम्ही लहान मुलांना मसाज करताना पाहिले कशी केली जाते? करतात, पाय पकडतात. मसाज कशी होते? खालून वर, वरून खाली करतात का? त्यांना सगळे बरोबर करतायत, पण स्वतःची वेळ आल्यावर काय करतो आपण? वरून खाली करतो. मसाजची सिंपल टेक्निक आहे. थोडं फोकस करून बघा. हृदयाच्या खाली जे अवयव आहेत त्यांना खालून वर मसाज द्यायची, आणि हृदयाच्या वर आहेत त्यांना वरून खाली द्या. शरीरातले 70% डिझिजेस, 70% आजार आपण यातूनच बरे करू शकतो. पण मसाज कोणासाठी राहिलाय? लहान मुलांसाठी. म्हणजे पूर्वीच्या काळात लोक ना मसाज केल्याशिवाय आंघोळ नाही करायचे, ज्याला अभ्यंग स्नान म्हणायचो आपण. आता अभ्यंग स्नान कधी होतं? तर माझी एक रिक्वेस्ट आहे, ज्यांनी 40 क्रॉस केली असेल, आठवड्यातून एक दिवस स्वतःसाठी 30 मिनिटं काढा. शरीराची गरज आहे आपली. काय करायचं तुम्हाला? कुठले लुब्रिकेशन घ्या, तेल शरीराला लावा. अशी काही कंडिशन नाही की जोर लावलं पाहिजे, साधारण लावा. सकाळचं कोवळवून अंगावर घ्या. मी इथे आलो ना, मी कोवळवून तर सांगतोय लोकांना, पण त्याचा टायमिंग मी अजून फाइंड आउट नाही करू शकलो. इथे कोवळवून कुठलं आहे? तर जे तुम्हाला कोवळ वाटेल ते अंगावर घ्या. 8-9 वाजता घ्या. आता इथे मला ते समजत नाही, उठल्या चटके असतात. जे हृदयाच्या खाली जे आहेत ते खालून वर आणि हृदयाच्या वर आहे कोवळून अंगावर घ्यायचे. गरम पाण्याची आंघोळ करायचे. एवढं करू शकलं ना, हे छोटे छोटे त्रास आयुष्यात कधीच फेस नाही करणार. मी तुम्हाला सांगायचा काय प्रयत्न करतोय, ॲक्युप्रेशर काय? ॲक्युप्रेशर मध्ये होल बॉडीला दाबावं लागतं. डोकं दुखलं डोक्यावर दाबा, गुडघे दुखले गुडघ्यावर दाबा, कमरेचे पॉईंट कमरेवर आहे. पण ह्या थेरपीत पण काही त्रुटी आहे. म्हणजे समजा कोणाला थायरॉइड असेल, थायरॉइड इथे आहे कोणी थायरॉइडची केस आहे? गॉइटर असेल, मानेच्या मणक्यात गॅप असेल, स्पॉन्डिलायटिस, या 3 आजारांना ॲक्युप्रेशर करायचा. काय दाबावं लागेल? थायरॉइड, गॉइटर, स्पॉन्डिलायटिस, या 3 डिझीज साठी ॲक्युप्रेशर करायची वेळ आली. तर हे सुजोग झालं. पण ॲक्युप्रेशर मध्ये सर्व पॉईंट ह्या भागात आहे. आपले कायमचे आजार बरे होतील. तर या त्रुटी लक्षात घेऊन प्रोफेसर पार्क झू नावाची व्यक्ती, प्रोफेसर पार्क झेऊ, साऊथ कोरियाची व्यक्ती, या व्यक्तीने आयुष्यातले 30 वर्ष या थेरपीला रिसर्च करायला दिली. भारत सरकारने 22 वर्ष झाली या थेरपीला मान्यता दिली, आणि पूर्ण जगामध्ये ही थेरपी सुजोग थेरपी या नावाने. मी तुम्हाला सुजोग काय प्रकार आहे ना त्याचा बेसिक नॉलेज देणार. सुजोग ॲक्युप्रेशरची पण ऍडव्हान्स थेरपी आहे. या थेरपीत पूर्ण शरीराला दाबावं लागत नाही. त्याचा अर्थ काय बघा. एक कोरियन शब्द आहे का, सुजोग हा कोरियन वर्ड आहे. सु म्हणजे आपला तळहात, जोग म्हणजे तळपाय. होल बॉडीमध्ये जे ऑर्गन आहेत त्याच्या नसाच्या फिरून आले आहेत, त्या तळ हातावर आणि पायावरून संपले. एंडिंग पॉईंट म्हणून आपण त्याला. त्याच्या पुढे ऑर्गन नाहीये. जसं स्विच आणि फॅन बघतो आपण, बटन दाबलं की पंखा चालतो, कारण कंट्रोल स्विच बोर्ड आहे ना, तसंच आपल्या पूर्ण शरीराचा स्विच बोर्ड आहे. याला जर का तुम्ही पर्टिक्युलर पॉईंट किंवा पर्टिक्युलर बटन म्हणू शकता, तुम्ही तो बटन ऑन करा, त्या पर्टिक्युलर अवयवाला रक्तपुरवठा चांगला होईल आणि ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होत राहिलं तर आपण आजारी पडणार का? नाही पडणार. साहेब, मुळात सगळ्याचा प्रश्न काय असला पाहिजे, तर ह्युमन बॉडी आजारी का पडते, आपण का आजारी पडतोय? तर आपली शरीराची मिनिमम रिक्वायरमेंट आहे. आपलं शरीर जास्त काय मागत नाही आपल्याकडून. तो 90-95% रक्तपुरवठ्याची सुद्धा आहे. 100% पण अपेक्षा नाही त्याची. पण आज जे आपण वर्क करतो, काम करतोय, यामध्ये एवढं सुद्धा पूर्ण होत नाही. म्हणून हे जे छोटे छोटे त्रास आपण बघतोय ना, ते आपल्याला फेस करावं लागतं. तर यातून बऱ्याचशा गोष्टी ठीक होऊ शकतात. ते पॉईंट कसे आहेत आणि कसे दाबायचे याबद्दल मी आता तुम्हाला सांगायला सुरुवात करतोय. बघा, इथे टोटल 338 पॉईंट आहेत. ऍक्च्युली वेळ मर्यादित असतो, त्यामुळे सगळे पॉईंट आपल्याला शिकवता येत नाहीये. परंतु मी आतापर्यंत ज्या ज्या स्टाफला भेटलोय तिथे जे आजार फेस करताना पाहिले लोकांना, त्याबद्दल सांगायचा प्रयत्न करतो. मला तुमच्या थोडं कॉन्सन्ट्रेशनची गरज लागेल.
या थेरपीचा बेसिक नॉलेज घरी घेऊन जा. ही ट्रीटमेंट तुम्हाला घरी सहज करता येईल. तुम्ही ट्रीटमेंट पण देऊ शकता. खरं सुरुवात माझं स्पीड बरोबर आहे का? थोडं ह्या साईडला या जरा मला तुम्ही